आपकी अदालत मध्ये सुपरस्टार सनी देओल यांच्यावर आरोप आहे की यांना खूप राग येतो. सनी, तुमचे जितके डायलॉग्स असतात सिनेमांमध्ये, उखाड़ दूंगा, फाड़ दूंगा, घर में घुस के मारूंगा, कलेजा खींच लूंगा, तर बेताब पासून गदर पर्यंत कायमच इतका राग का बरं? मला जे कॅरेक्टर्स मिळत आलेत आणि मी जे चित्रपट केले आहेत, काही विषय निवडले आहेत, मी नेहमी एक सर्वसाधारण माणूस असतो, त्याचं कुटुंब असतं किंवा तो भाऊ असतो, मुलगा असतो. कधी कोणी त्याला काही बोललं तर आणि थांबवलं तर राग तर येणारच ना. जर कोणी म्हटलं की मी तुझ्यावर प्रेम करते आणि उद्यापासून मी तुझ्यासोबत नसेन तर, आणि जो माणूस इतका वेडा प्रेमी असेल त्याला राग तर नाही येणार, असं होईल का? आणि तसंही कोणी बहिणीला छेडत असेल तर एक भाऊ काय करेल? त्याचं रक्त तर खवळेलच ना, आणि तो त्याचा हात उघडूनच टाकेल. तर माझे कॅरेक्टर तसेच असायचे आणि मी सहसा मी अशा प्रकारची पात्र साकारली आहेत. तर कुठेतरी तीच पात्र जनतेला आपलीशी वाटली आहेत आणि सिनेमे देखील लोकांच्या मनातच बसले आहेत. अमेरिकेमध्ये जेव्हा तुम्ही तुमचे डायलॉग्स म्हणून दाखवले तर घाबरले होते हो. अमेरिकन्स? तिथे माझी एक जो बोले सोनिहाल सिनेमाचं शूटिंग चालू होतं आणि मी त्यात पोलीस हवालदार असतो आणि जातो. खूप हट्टीकट्टी अशी तगडी माणसं असतात, पैलवान बॉडी बिल्डर्स असतात, आणि मला डायलॉग म्हणायचा होता की नो इफ नॉट, नो इफ नो बट, सिर्फ जट. तर मी ज्या प्रकारे बोललो त्या बिचाऱ्यांना माहित नव्हतं, ते उभे होते आणि अचानक असे झाले सगळे. कसे बोलले होतात जरा दाखवून द्या दर्शकांना. आता थोडा घसा गेला आहे, नाहीतर मी नक्कीच चांगल्या प्रकारे दाखवलं असता. कारण त्यावेळेस ते जे असतं ना की गोष्ट सरदारची आहे, नो इफ नो बट सिर्फ जट, तर ती गोष्ट आपसुकच आतूनच येते. तेव्हा करणार काय? आम्ही पंजाबी, आम्ही सरदार, आम्ही जो कोणी आहोत, आमच्या आत जे रक्त खवळत असतं तेच रक्त देशाचं रक्षण देखील करत असतं. आणि यामुळे जेव्हा कधी जिथे कुठे असतो, जेव्हा कोणी सरदारजी असेल कुठे आणि तिथे एखादं कुटुंब अडचणीत असेल, तर त्याला माहिती आहे आपण सरदारजीच्या बाजूला आहोत, आपण सेफ आहोत. तर हे नेहमीच राहिलं आहे. म्हणूनच सनी, जेव्हा तुम्हाला डान्स करायचा देखील असतो तर असं वाटतं की जमीन हादरत आहे. पण जेव्हापासून माझ्या मुलाचं लग्न झालं आहे तेव्हापासून माहित नाही, मी नेहमी नाचत असतो. जिथे कुठे जातो तिथे नाचत असतो. तर त्याच्यानंतर मला असं वाटतं की आता मी लाजत नाही नाचण्यासाठी. आधी थोडी भीती वाटत होती. ते जेव्हा जीत मधलं गाणं शूट होत होतं तेव्हा खूप घाबरलेले होता तुम्ही, सगळ्यांना सेटवरून बाजूला केलं हो, होतं? त्यावेळेस मी ठरवलं होतं की मी नाचेन, पण मला जसं येत होतं तसं मी केलं. आणि तो नाच असा होता की ज्याला आपण म्हणतो की अँट किलिंग की काय माहित नाही काय बोलतात, धाड 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 धाड. पण ते कॅरेक्टर तसं होतं आणि ते बिचारं सामान्य कॅरेक्टर होतं आणि तसंच करेल. आणि त्या सिनेमामध्ये मी देखील तसंच केलं. गाणं खूप सुंदर होतं, लोकांना खूप आवडलं देखील. त्यानंतर ते लोकांनी खूप एन्जॉय देखील केलं, लाईक देखील केलं. बरोबर यारा हो यारा. हो बोला. हा, काही बोलायचं आहे का हॅलो तुम्हाला? सर, माझं नाव स्नेहा आहे आणि माझी तुम्हाला अगदी मनापासून एक रिक्वेस्ट आहे. तुमचं जे अगदी सुपर हिट सॉन्ग आहे, सामने एक मोड आया मैं सब कुछ पीछे छोड़ आया, तर तुम्ही त्या गाण्यावर आम्हाला जरा डान्स करून दाखवू शकाल प्लीज सर? हे पाहून सनी असं वाटतंय की तुम्ही डान्स करायला शिकला आहात खूप चांगल्या प्रकारे. हो, मी म्हणालो ना, माहित नाही मला की आता करायचं आहे तर करायचंच आहे.
असं वाटतंय कदाचित पुढचा सिनेमा मी म्युझिकल करेन. कारण धरमजींबद्दल देखील लोक असंच म्हणायचे की ते डान्स नाही करू शकत, पण जेव्हा ते उतरत होते तेव्हा तर स्टेजवर आग लावून टाकायचे. बाबांची स्वतःची एक स्टाईल आहे, स्वतःची एक अदा आहे आणि मग त्यामध्ये पूर्ण मग्न होऊन जातात. जी पूर्ण जनता त्यांना त्या प्रकारे पाहून खूप पसंत करते. आणि कसं आहे, 90% जनता ही डान्सर नाहीये, सो दे आयडेंटिफाय मोर विथ अस. बाकी लोक तर डान्स करू शकतात, पण ज्यांना डान्स येत नाही ते म्हणतात की चला हात हलवा आणि मारा. आपण चर्चा करतो तो सुरुवातीला तुमच्या रागाबद्दल, तुम्ही डान्स करून त्याला थोडंसं डायल्यूट करून टाकलं. एक किस्सा तर सगळ्यांना लक्षात आहे, जेव्हा तुम्ही डर सिनेमा करत होता शाहरुख खान सोबत, तुम्ही जीन्सच्या पॅन्ट मध्ये हात घालून पॅन्ट फाडून टाकली होती रागामुळे. नाही, तेच मी म्हणतो ना की माझा राग खूप वाईट आहे, म्हणून मी खूप वेळा प्रयत्न करतो की मी अशा परिस्थितीत फसू नये जिथे मी स्वतःला ताब्यात ठेवू शकत नाही. आणि माझ्यासोबत खूप वेळा अशा घटना घडल्या आहेत. पण ही चांगली गोष्ट नाहीये. ऑब्व्हियसली या सिनेमांमध्ये हे झालं होतं. माहित नाही, मी तेच सांगतोय ना, आमचे जीन्स जेनेटिकली आमच्यात अशा काही गोष्टी आहेत, जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा त्यावेळी नियंत्रणात राहणं खूप कठीण होऊन जातं. तर खऱ्या आयुष्यात तुम्ही मारलंय का कोणाला? हो. नाही, जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा खूप भांडणं झाली होती, खूप राडे झाले होते. पण तो काळच तसा होता त्यावेळेस. आणि आणि त्यावेळेस 70च्या जे काळातलं वातावरण, जे गँग्स वगैरे असायचे, भांडणं होत असायची, अशीच देखील भांडणं होत असायची. कोणी कोणाला स्टेअर करत असेल तर त्यावरूनही भांडणं व्हायची की वाय आर यू स्टेअरिंग ॲट मी, तू का बघत आहेस माझ्याकडे, त्यावरून देखील भांडणं व्हायचे. तर या गोष्टी होत राहायच्या. पण आय वुडंट ॲडवाइज बिकॉज आय हॅव बीन लकी की कुठेही गंभीर दुखापत नाही झाली. पण हे तर तुम्हाला हे तर दुखापत असं- झाली नाही की समोरच्याला नाही झाली? मला इतकी जास्त नाही, मी व्यवस्थित राहिलो. दुखापत कोणी- झाली पण जे कोणी लोक ते- तुम्हाला ओळखतात सनी, ते म्हणतात की तुम्ही ते सिक्स पॅक्स ऍब्स वगैरे दाखवत नाही तर तुम्ही, पण स्ट्रॉंग खूप आहेत सनी. बघा, गोष्ट सिक्स ॲब्स आणि बॉडी बिल्डिंगची नाही, गोष्ट ही नाहीये की तुमच्याजवळ ताकद आहे. मी नेहमी म्हणतो की ताकद माणसाच्या खरेपणामध्ये असते. आणि आम्ही जे लोक हे एक्सरसाइज करत आहोत, बॉडी बिल्डिंग करत आहोत, ते फक्त स्वतःला फिट ठेवण्यासाठी. पण आजकालच्या काळात लोक सप्लिमेंट्स खूप घेत आहेत. आणि मी या तरुण पिढीला ॲडवाइज करेन की बघा, मी फिट आहे, पण मी या कोणत्याही गोष्टी नाही घेत. आणि मला हे आवडणार देखील नाही की तुम्ही स्वतःला इतकं काही वेडं करून घ्याल की या गोष्टींच्या एकदम आहारी जाल. कारण या गोष्टींची खूप फॅशन झाली आहे. ज्याला बघावं तो म्हणतो की आज या प्रकारचं जेवण जेवायचंय. एक जण बोलेल की एक्सरसाइज अशी करावी लागेल. असं होईल की आपल्याला वाटतं की आपण असं केलं तरच बरं होईल. पण तुम्ही स्वतःचं खूप नुकसान करत आहात. हे सगळं करून मिस युनिव्हर्स, मिस्टर युनिव्हर्स नाही बनायचंय ना. तर का अशा सगळ्या गोष्टींमधून जायचंय? नाहीतर मग तुम्ही काय खाता? पराठ्यांवर लोणी वगैरे मी टाकून? लोण्याचे पराठे, सगळं काही खातो मी. कधीच कोणतं डायटिंग नाही केलं. तर असं नव्हतं की हे नाही खायचंय, ते नाही खायचंय. आजकाल मी बघतो तरुण मुलं, नाही नाही मी हे नाही खाऊ शकत, ते नाही खाऊ शकत. मग मी म्हणतो, का बाबांनो, तुमचं मेटाबॉलिझम देखील फास्ट आहे. तुम्ही असंच या कॅलरीज बंद करू शकतात. मग का घाबरतात तुम्ही सगळेजण? आजकालच्या काळातली आणखी एक गोष्ट मी ऐकली जी तुम्हाला त्रास देते, ती आहे सोशल मीडिया. ज्या प्रकारच्या गोष्टी लिहिल्या जातात तुम्हाला त्याचा खूप राग येतो. सुरुवातीला मला खूप वाईट वाटायचं. कारण मी नेहमी म्हणतो की जो माणूस जेव्हापासून हे आपलं सोशल मीडिया आलं आहे, या गोष्टी आल्या आहेत, तर हे बेसिकली जितके पण आपले रिकामटेकडे लोक आहेत ना, त्यांच्या हातामध्ये एक आलंय, टूल आलंय, जिथे त्यांचा चेहरा तर दिसत नाही, पण ज्याला जे बोलायचंय ते काही करू शकतो, काही बोलू शकतो. आणि तो हे नाही बघत की पुढे पुढे जाऊन ज्याच्याबद्दल तो बोलतोय, जे करतोय, त्याला देखील दुःख होत असेल. तो तर स्वतःची मजा घेऊन बसून राहतो घरी. एक किस्सा मला कोणीतरी सांगितलं की तसे तर तुम्ही प्रायव्हेट पर्सन आहात, तुमच्या घरामध्ये काय होतंय, कसे दिसतात, हे कोणाला काहीच माहित नव्हतं. पण मुलाचं लग्न झालं, नातेवाईक येऊन तिथे राहिले आणि सगळे व्हिडिओज आले सोशल मीडियावर. हो, मी सुरुवातीला खूप अपसेट झालो होतो. मी एका दोघांना पाहिलं, माझे नातेवाईक होते, आणि खूप रागावलो देखील आणि बोललो, तुम्हाला लाज नाही वाटत असं वागायला? घरात बसून नुसतं टाइमपास करताय तुम्ही? तर एका दोघांना मी ओरडलो, दोघा तिघांना ओरडलो. आणि मग नंतर जेव्हा फंक्शन चालू होतं तर मी पाहिलं की इथून व्हिडिओ चालू आहे, तिथून व्हिडिओ चालू आहे. तर एंड ऑफ द डे मी म्हणालो की जाऊ दे, मी काहीच नाही करू शकत. होऊ दे जे काही होत आहे ते. पण
तुमच्या हातात हे काहीच नसतं. तुम्हाला ते तसंच सोडून द्यावं लागतं आणि स्वीकारावं लागतं. पण मी नेहमी प्रत्येक व्यक्तीला हेच म्हणतो, की दुसऱ्याच्या प्रायव्हसीबद्दल देखील काळजी घ्या. कारण आम्ही जर फेमस आहोत याचा अर्थ असा नाही, की आम्ही माणूस नाही आहोत. आम्ही देखील बाकी माणसांसारखेच आहोत. आम्हाला देखील दुःख होतं, वाईट वाटतं, सगळं काही वाटतं. पण त्यांना वाटतं, की आम्ही हक्क आहे प्रत्येक व्यक्तीला काही करण्याचा, काहीही बोलण्याचा. सनी, हे देखील खरं आहे की लहानपणापासूनच लिहिण्यात वाचण्यात तुम्हाला खूप समस्या येत होत्या. हो. राग यायचा जेव्हा कोणी अभ्यास कर म्हणायचं तर. माहीत नाही आता तर मी म्हणू शकतो, पण त्यावेळी एवढं काही माहीत नव्हतं. कारण आता मला समजायला लागलं, की काय आहे. पण बेसिकली मला ते नाही आवडायचं आणि अ, लिहिणं वाचणं आताही मला खूप ठिकाणी खूप चुका करतो. कारण शब्द मी काही वेगळ्या तऱ्हेने बघतो आणि लिहिण्यामध्ये माझ्या गोष्टी चुकीच्या व्हायच्या. तर नक्कीच मग त्यावेळी तर काळ देखील वेगळा होता. तेव्हा कोणाला माहीत नव्हतं, मुलगा डफर आहे, त्याला अभ्यास येत नाही. एक थोबाडीत मारून करायला लावत होते, की नापास झाला, हे नाही केलं, ते नाही केलं. पण समहाऊ मी शाळेत होतो आणि एवढं काही खास नव्हतो. तर काही टीचर्सनी माझी आय-क्यू टेस्ट केली आणि आय-क्यू वॉज व्हेरी हाय. तर यामुळे कदाचित आय वॉज एबल टू गोष्टी समजू शकतो आणि मी 35% पर्यंत पास होत राहिलो. पण ही खूप मोठी गोष्ट सांगितली तुम्ही डिस्लेक्सियामधून जात होतात आणि ज्या काही लोकांना अशा प्रकारचा त्रास आहे तेच लोक समजू शकतात की नंतर. त्यानंतर देखील सक्सेस मिळू शकतं. नाही, नक्कीच. आय मीन माझं तर असं म्हणणं आहे, की ज्या माणसामध्ये जी शॉर्टफॉल असतो, तो माणूस अजून धडधाकट होतो. कारण त्याला तो शॉर्टफॉल कव्हर करायचा असतो. आणखी मेहनत घेतो, आणखी जास्त लक्ष घालतो आणि मला वाटतं पण प्रत्येक व्यक्ती तसा नसतो. खूप जणांना शाळेमध्ये मग मुलं त्रास देत असतात किंवा बाहेर लोक त्रास देतात. तर त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी स्ट्राँग नसेल तर मग तो बिचारा अ, अ, मागेच राहून जातो. तर आमिर खानचा सिनेमा होता तारे जमीन पर, त्यामध्ये ही समस्या हो, हायलाइट केली हो. गेली. खूप चांगल्या प्रकारे दाखवलं होतं. मला वाटतं, की हे खूप गरजेचं आहे, की आपण सगळ्यांनी समजलं पाहिजे, की थोडं समजून घ्या, की मुलांकडे जरा लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना नीट समजून घेतलं पाहिजे. तेव्हाच तर मुलं सुरुवातीच्या दिवसांमध्ये लिहिण्या वाचण्याच्या सोबतच तुम्हाला बोलण्यामध्ये देखील समस्या होते. घाबरत होतात माईकला बघून. हो, ते मी तेव्हाही कारण आता मी जरा जास्त बोलतो. पण त्यावेळी जेव्हा माईक समोर यायचं तेव्हा समजायचंच नाही की काय बोलू. आणि खूप कठीण होऊन जायचं आणि यामुळेच खूप वेळा मी कुठेही जायचो नाही आणि लोकांना वाटायचं की मी ॲरोगंट आहे आणि मी स्वतःला माहीत नाही काय समजतो. पण मी कोणाला काय सांगू की मी माझ्याने नाही होत आहे हे. तर सनी, बोलण्यामध्ये समस्या होती, वाचण्यामध्ये समस्या होती, लिहिण्यामध्ये समस्या होती. त्यानंतर देखील इतके मोठे स्टार झालात. देवाचीच कृपा आहे. सगळं चांगलंच झालं. आय मीन या सगळ्या गोष्टी होत राहतात, पण मी कधी कोणत्याच गोष्टीपासून हार नाही मानली. हार नाही मानली. जेव्हा एखादी गोष्ट नाही येत, तर मी त्याच्या मागे लागतो. हो, मी अभ्यास करू शकत नव्हतो, कारण तो एक टेक्निकली प्रॉब्लेम होता. पण जेव्हा काही समस्या आली, तर मी त्याचा सामना करायचो. त्याला मी समस्या नाही मानत. कारण समस्या समजून माणूस ते गिव्ह करून बसून राहतो. मग मी काय करू? मी बिचारा आहे. मला हे ते चांगलं नाही वाटत जेव्हा कधी कोणी बिचारा वगैरे बोलतं. तर मी नेहमीच प्रत्येक मुलाला देखील सांगतो, गो फॉर इट. करत राहा. हे जे आहे ते बेसिकली आपण कसे मोठे व्हायला लागतो, पुढे कसं जातो आणि ते नाही सगळ्यांना सनी, कळायला हा खूप मोठा मेसेज आहे. ज्या लोकांना ज्यांच्यात काहीतरी कमी हो. आहे, पण त्यांच्यामध्ये हा विश्वास येऊ शकतो तुम्हाला बघून, की आपण देखील काहीतरी हो, बनवू शकतो. 100%, 100%. मलाच बघा ना. मी कधीच कोणती स्क्रिप्ट नाही वाचली कारण मी वाचू शकत नव्हतो. मला कोणतेही डायलॉग्स येत नाही. मी तर हे समजून घेतो आणि मग पुढे हे बोलतो आणि माझेच डायलॉग्स आहेत जे लोक नेहमीच बोलत राहतात. तर प्रत्येक माणूस हाच विचार करतो, की याला किती चांगल्या तर प्रकारे लिहिता तुम्हाला येत जेव्हा असेल. डायरेक्टर स्क्रिप्ट देतात, तर तुम्ही ती वाचू हो. शकत नाही. नाही, मी वाचतच नाही ना. मी नेहमीच म्हणतो, की जे काही लिहिलंय, जे काही बोलायचंय ते तुम्ही मला सांगा.
मला ते स्वतः विचार करू द्या आणि मी माझ्या हिशोबाने ते बोलून टाकेन आणि त्याचा अर्थ लागणं गरजेचं तर आहे. इतके मोठे मोठे डायलॉग जे आम्ही ऐकतो, जे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवता, हे स्क्रिप्ट वाचत नाही, तुम्ही तुमच्या मेमरीमध्ये ठेवून हो, मी ते म्हणजे आधी मी नीट ऐकून घेतो, नीट ऐकतो, नंतर वाचतो देखील. कारण जर मी ऐकलं तर मला लक्षात असतं की हे शब्द काय आहेत. तर मग त्यानंतर थोडं सोपं होऊन जातं आणि मग ते घेऊन मी माझे स्वतःचे, बिकॉज एंड ऑफ द डे जे डायलॉग्स आहेत ते तर आपल्याला डायलॉग प्रमाणे नाही बोलायचे आहेत. ते आपण आपले जे काही विचार आहे त्याने पुढे पोहोचवायचे आहेत. जनतेमधून कोणाला प्रश्न विचारायचे. जसं की तुमचं पात्र प्रत्येक सिनेमामध्ये कोणीतरी रागीट मारझोड करणारं दाखवलं जातं, तर ते रागीट अशा सनी पाजीने कधी लहानपणी स्वतःच्या वडिलांकडून मार खाल्लाय? मला तर घरात असं कोणीच नाहीये ज्याने मारलं नसेल. मी खूप खोडकर होतो आणि त्या वयात मी तर नेहमी म्हणतो लहान मुलांनी लहान मुलं म्हणून आयुष्य जगलं पाहिजे, कारण ते वय परत नाही येत. आणि बाबा तर खूप बिझी असायचे त्यावेळेस, पण एकदा असा प्रसंग घडला की ते घरी होते आणि मला आठवतंय की मी वरती टेरेसवर होतो. माझ्याकडे बॅचकी होती, मी तिथून पाहत होतो आणि माझ्यासोबत एक मित्र होता. आम्ही वरून पाहायचो आणि नेहमी मजा यायची की कोणाच्या तरी काचा तोडण्यामध्ये. तर एकदा असं झालं की आणि समजलं बाबा आले आणि मी म्हटलं बापरे बाबा आले, आणि माहित नाही मी नेहमी घाबरायचो. असं वाटायचं की बाबांना हे कळलं तर ते कळलं तर, नेहमी एक भीती असायची. तर मी खाली धावत धावत आलो आणि त्यांनी पाहिलं की हा कुठेतरी धावत चाललाय. त्यांना वाटलं हा काहीतरी करतोय, तर त्यांनी मला बोलवलं. कदाचित काही झालं असेल, रागावले असतील. त्यांनी एक थोबाडीत मारली आणि गालावर 3 बोटं उठली होती सर. कारण हात बाबांचा इतका मोठा होता. पण त्यांना माहित नव्हतं की मी काय केलंय, पण मला माहित होतं की मी काय केलंय ते.